अगदी भट्टीसारखे फुटाणे आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत। 5 मिनिटांमध्ये परातभर फुटाणे बनवून तयार होतात। फुटाणे बनवण्यासाठी भट्टीवाले कोणते चणे वापरतात ते मी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आणि परफेक्ट कोणीही सहज बनवू शकेल एवढी सविस्तर माहिती मी याच्यामध्ये दिलेली आहे। प्रत्येक हरभरा आपला याच्यामध्ये फुटणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला याच्यासाठी मीठ हवे। जे भट्टीवाले असतात ते बारीक जी रेती असते ती वापरतात, पण आपल्याकडे ती अवेलेबल नसते प्रत्येक वेळी। मीठ प्रत्येकाकडेच असतं, तर हे मी साधं मीठ घेतलेलं आहे। जर तुम्हाला हे घ्यायचं नसेल तर खडे मीठ असतं ते घ्यायचं, मिक्सरला बारीक करायचं आणि ते सुद्धा तुम्ही मीठ वापरू शकता। आणि हे मीठ काही वाया जात नाही। परत परत आपण फुटाणे बनवण्यासाठी, शेंगदाणे बनवण्यासाठी किंवा मग बेकिंगसाठी वापरू शकता। त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर गॅसवर कढई ठेवायची आहे। शक्य असेल तर ॲल्युमिनियमची किंवा मग लोखंडी कढईच आपल्याला वापरायची आहे। ती जास्त गरम होते आणि भरपूर वेळ चांगली गरम राहते। आणि जर नसेल तर दुसरी असेल ती वापरली तरीही काही हरकत नाही। याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ चांगलं गरम करून घ्यायचे। सगळ्यात अगोदर आपल्याला हीच तयारी करून घ्यायची आहे, त्याच्यानंतरच बाकीच्या गोष्टी बघायच्या आहेत। तर त्याच्यानंतर आपल्याला फुटाणे बनवण्यासाठी हरभरे कोणते वापरायचे आहेत। बऱ्याच भागामध्ये हरभरे म्हणतात, काही भागामध्ये याला चणे म्हणतात, आमच्याकडे हरभरेच म्हणतात। तर हे आहेत गावठी हरभरे। तर याचेही फुटाणे छान होतात। मी याच्या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे। पण हे हरभरे आहेत, सगळे फुटत नाहीत, काही फुटतात आणि काही तसेच राहतात। म्हणजे अर्धे फुटतात, अर्धे तसेच राहतात। आणि भट्टीवाले जे हरभरे वापरतात ते हे आहेत, या प्रकारचे हरभरे असतात। याला राधा हरभरे म्हणतात बघा। मार्केटमध्ये इझिली तुम्हाला भेटून जातील। कलरमध्ये बदल असतो आणि दिसायला सुद्धा वेगळे दिसतात, ते तुम्ही पाहू शकता। याच्यावर शायनिंग आहे। तर हे हरभरे आहेत, एक ना एक हरभरा आपला फुटतो आणि खूप छान असे फुटाणे तयार होतात। तुम्हाला याच्यामधला डिफरन्स कळून येत असेल बघा। जेव्हा तुम्ही हे हरभरे वापरून फुटाणे बनवाल तर परफेक्ट असे आपले भट्टीसारखे फुटाणे बनवून तयार होतात। अगदी कोणीही सहज बनवू शकतं। तर याच्यानंतर आपल्याला काय करायचं, जे हरभरे आहेत ते एकदा धुवून घ्यायचे। ही फुटाणे बनवण्याची प्रोसेसच आहे। तर मीठ जास्त गरम असतं त्याच्यामुळे ते जळू शकतात। त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला हे धुवून घ्यायचे। ते भिजत वगैरे घालायचे नाही आहेत, फक्त धुवायचे एका पाण्यातून आणि पाणी याच्यातलं सेपरेट करून एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचे। म्हणजे थोडंफार जर पाणी राहिलेलं असेल तर ते निथळून जाईल। तर हे आपल्याला आता साईडला ठेवायचे। याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आपली, मीठ चांगलं कडकडीत गरम व्हायला हवं। तर मीठ आपलं चांगलं गरम झालेलं आहे। वरपर्यंत मी हात ठेवला तरी त्याची वाफ आहे मिठाची ती लागते, गरम लागते इतपत आपल्याला मीठ चांगलं गरम हवं। जेव्हा आपलं मीठ चांगलं गरम असतं तेव्हाच आपले फुटाणे छान होतात। तर सुरुवातीला याच्यामध्ये मीठ चांगलं गरम झालं की एक मूठभर हरभरे याच्यामध्ये टाकायचे। थोडे थोडेच हरभरे याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि सतत हलवत राहायचे। गॅसची फ्लेम मी हायच ठेवलेली आहे। हरभरे ओले आहेत त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला पाहू शकता हरभऱ्यांना चांगलं मीठ लागलेलं आहे। याच्यावरचं मीठ निघून जाईपर्यंतच आपल्याला हे मिक्स करत राहायचे आणि सतत हलवत राहायचे। तर मीठ व्यवस्थित त्याच्यावरचं निघून गेलं की आपल्याला हे हरभरे आहेत ते परत काढून घ्यायचे। ओल्या हरभऱ्यांमुळे काय होतं, मिठाचं टेम्परेचर आहे ते खूप कमी होऊन जातं आणि फुटाणे बनवण्यासाठी मीठ अगदी कडकडीत गरम लागतं। जेव्हा आपलं मीठ चांगलं कडकडीत गरम असेल तर पटापट आपले जे हरभरे आहेत ते फुटतात आणि फुटाणे तयार होतात। मिठाचा छान करंट त्याला बसतो आणि आपले हरभरे फुटतात। याच्यानंतर परत आपल्याला मीठ मिक्स करत राहायचे आणि चांगलं कडकडीत गरम करायचं आहे बघा। त्याच्यातून चांगला धूर निघतो। जी पहिली बॅच आहे त्यालाच थोडासा वेळ लागतो, नंतरच्या बॅचेस आहेत त्या पटापट होतात। जे साईडला काढून ठेवलेले हरभरे आहेत ते याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला आणि सतत हलवत राहायचे। एक अर्ध्या मिनिटामध्ये पाहू शकता तुम्ही सगळे जे हरभरे आहेत ते पटापट फुटलेले आहेत। एक ना एक हरभरा आपला फुटतोय, त्याला छान मिठाचा करंट बसला की आपले पटापट हरभरे फुटतात आणि पटकन काढून घ्यायचे, नाही तर जास्त वेळ आपण मिठामध्येच ठेवले तर ते करपतात। कारण मिठाचं टेम्परेचर खूप जास्त आहे। तर तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट असे आपले फुटाणे तयार झालेले आहेत। एक ना एक हरभरा इथे आपला फुटलेला आहे। आता जे राहिलेले हरभरे आहेत ते टाकण्याच्या अगोदर परत एक अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला मीठ चांगलं गरम करून घ्यायचे, कारण थोडंसं टेम्परेचर कमी झालेलं असतं। इथेही जास्त टाकलेले नाही आहेत, एक मूठभरच टाकलेले आहेत। एक मूठ हरभरे याच्यामध्ये टाकायचे
जी आपण पहिल्यांदा प्रोसेस फॉलो केली होती तशीच करायची आहे. याच्यावरचं जे मीठ आहे ते निघून जाईपर्यंत आपल्याला मिठात ठेवायचे. मिठाचं टेम्परेचर खूप जास्त आहे त्याच्यामुळे बघा याच्यामध्येच फुटाणे फुटतात आहे, पण तरीसुद्धा आपण काढून घेतलेले आहेत. म्हणजे एक ना एक आपला हरभरा आहे तो छान फुटला जातो. तर याच्यातले जे फुटलेले होते ते हरभरे मी काढून घेतलेले आहेत आणि राहिलेले मीठ चांगलं गरम करून परत याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि सतत हलवत राहायचे म्हणजे एक ना एक आपला हरभरा छान फुटतो. काही जणांचे फुटाणे याप्रमाणे तयार होत नाही, तरच त्यांची चूक काय होते, त्यांचं मीठ चांगलं कडकडीत गरम नसतं. जेव्हा मीठ चांगलं गरम नसतं तर आपले जे हरभरे आहेत ते जळून जातात, फुटत नाहीत. त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे की आपलं मीठ आहे ते चांगलं कडकडीत गरम हवं. हीच खूप महत्त्वाची टीप आहे. म्हणजे परफेक्ट तुमचे ही भट्टीसारखे फुटाणे बनवून तयार होतात. तुम्ही पाहू शकता 5 ते 10 मिनिटामध्ये मी परातभर फुटाणे बनवून तयार केलेले आहेत आणि अगदी भट्टीसारखे परफेक्ट आपले फुटाणे बनवून तयार झालेले आहेत. एक ना एक हरभरा याच्यामधला फुटलेला आहे. अगदी भट्टीसारखे तयार झालेले आहेत.